लास्ट लेक्चरला आपण तुमचे जे काही डेफिनेशन्स होते, ठीक आहे, तर त्या डेफिनेशन्स या ठिकाणी आपण बघितलं होतं, बरोबर आहे. तर पॉवर असेल, एनर्जी असेल, वर्क असेल, ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या टाईपच्या एनर्जी, त्यांचे डेफिनेशन आणि जे काही युनिट होते आपण त्या ठिकाणी बघितले होते. तर या लेक्चरला आणखी काही अजून आपल्या टर्म म्हणा किंवा डेफिनेशन त्या ठिकाणी बाकी आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत, पुढे आपल्याला त्या यूज होणार आहेत, ठीक आहे. तर त्या आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. बेसिक्स ऑफ थर्मोडायनामिक्स, ठीक आहे. तर यामध्ये आपण आतापर्यंत पॉईंट कव्हर केले, ठीक आहे. त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट होते, जे काही प्रॉपर्टीज असतील तुमच्या, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, ठीक आहे, तर त्या कशावर डिपेंड असतात, तुमच्या सिस्टीमच्या मासवरती. त्यानंतर दुसऱ्या कन्सेप्ट बघितला तर आपण पॉईंट फंक्शन, पाथ फंक्शन, की जे एक्झामला क्वेश्चन तुम्हाला नेहमी विचारले जातात. पॉईंट फंक्शन असेल, पाथ फंक्शन असेल, तर एक्सप्लेन करण्यासाठी त्याचा ग्राफ वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉ करता आला पाहिजे. त्यानंतर जर वेगवेगळ्या टर्म्स त्या ठिकाणी विचारल्या, क्वांटिटी, ठीक आहे, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल, प्रेशर असेल, फोर्स असेल, स्पेसिफिक एन्थाल्पी असेल किंवा एंट्रोपी असेल, तर या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला त्या क्लासिफाईड करता आल्या पाहिजे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये, ठीक आहे. तर आपण या लेक्चरला त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर, अँड एनर्जी या टॉपिक बद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिलं फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय हीट. तर हीट बघितलं होतं आपण. हीट म्हणजे काय करतो, ड्रायव्हिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स विच इज कॉज ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. जो काही सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये टेम्परेचर डिफरन्स क्रिएट होणार आहे, त्यामुळे तुमची त्या ठिकाणी काय होणार आहे, हीट जी काही टर्म आहे त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. दॅट हीट मीन्स युअर ड्रायव्हिंग फोर्स. आलं लक्षात. तर जे काही हीट असते ते हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. काय आहे ते, एक प्रकारची एनर्जी आहे. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग दॅट एनर्जी हॅव मेनी फॉर्म्स. मग जे काही एनर्जी असणार आहे त्या एनर्जीचे पण त्या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्स असणार आहेत. तर फॉर्म कुठले असणार त्या ठिकाणी, तुमची पोटेन्शियल एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल किंवा इंटरनल एनर्जी असेल, ठीक आहे. तर या टाईपमध्ये ते काय असतं, तुमचे फॉर्म्स असतात. काय सांगितलं नाही, इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड एनर्जी हॅव मेनी फॉर्म्स लाईक पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि इंटरनल एनर्जी, ठीक आहे. तर हीट इज काय सांगितलं, हीट इज अ एनर्जी इंट्रॅक्शन ड्रायव्हिंग फोर्स. एनर्जी इंट्रॅक्शन म्हणजे काय, त्या ठिकाणी इंट्रॅक्शन मीन्स चेंज, ठीक आहे, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये, ठीक आहे, किंवा ट्रान्सफर. इंट्रॅक्शन म्हणजे थोडक्यात काय होणार, त्या ठिकाणी देवाणघेवाण होणार. हीट इज एनर्जी इंट्रॅक्शन ड्रायव्हिंग फोर्स कॉज्ड बाय टेम्परेचर डिफरन्स बिटवीन दी सिस्टीम अँड सराउंडिंग, ठीक आहे. जो काही टेम्परेचर डिफरन्स क्रिएट होणार आहे सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, तर त्या टेम्परेचर डिफरन्समुळे काय होणार आहे, तुमचा त्या ठिकाणी इंट्रॅक्शन होणार आहे. कशाचं इंट्रॅक्शन होणार त्या ठिकाणी, हीटचं. म्हणून तो काय आहे, काय, हीट इज अ इंट्रॅक्शन ड्रायव्हिंग फोर्स बिटवीन टेम्परेचर डिफरन्स बिटवीन दी सिस्टीम अँड सराउंडिंग, ठीक आहे. तर जी काही एनर्जी असणार आहे, द एनर्जी ट्रान्झिशन अलोन इज कॉल्ड ॲज हीट. हीट म्हणजे काय थोडक्यात, तर जी काही एनर्जी ट्रान्झिशन होणार आहे दॅट एनर्जी ट्रान्झिशन अलोन, पण कशी पाहिजे ते, त्या ठिकाणी एकटी त्या ठिकाणी ट्रान्सफर झाली पाहिजे किंवा ट्रान्झिशन झाली पाहिजे. तर जी काही एनर्जी अलोनली ट्रान्सफर किंवा ट्रान्झिशन होणार आहे, तर त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, हीट. अँड दॅट हीट विल बी रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल क्यू, ठीक आहे. कॅपिटल क्यू ने आपण त्या ठिकाणी काय करतो, ती रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. मीन्स काय, त्या ठिकाणी क्यू काय झालं तुमचा, आपण हीट जी काही टर्म आहे तुमची ती हीट कशाने डिनोट करतो, कॅपिटल क्यू. अरे लक्षात.
आणि त्या क्यूचं जे काही मेजरमेंट असणार आहे किंवा जे काही हीट असेल ती हीट कशामध्ये मेजर करतो आपण त्या ठिकाणी किलो जूल मध्ये. ठीक आहे, किलो जूल मध्ये ती टर्म आपण त्या ठिकाणी मेजर करतो. ठीक आहे, हीट ट्रान्सफर बघतो आपण. ठीक आहे, हीट ट्रान्सफर इज कन्सर्न विथ जनरेशन, यूज अँड एक्सचेंज ऑफ थर्मल एनर्जी. ठीक आहे, जे काही हीट ट्रान्सफर जे असणार ते कशाशी कन्सर्न करणार किंवा कशाशी संबंधित असणार आहे? तुमचा हीटचा यूज असेल किंवा तिचा त्या ठिकाणी जनरेशन असेल. जनरेशन म्हणजे ती कशी क्रिएट होते अँड एक्सचेंज ऑफ थर्मल एनर्जी. ठीक आहे, तर जे काही ट्रान्सफर होणार आहे तुमचं किंवा ती एक्सचेंज होणार आहे तर ती एनर्जी कोणती असणार आहे? तुमची थर्मल एनर्जी. त्याच्याशी ती काय असणार आहे? कन्सर्न असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जी काही हीट ट्रान्सफर होणार आहे, आता हीट ट्रान्सफर आपल्याला एक लास्ट युनिट आहे आपल्याला टोटल हीट ट्रान्सफर जे कसं होतं तुमचं. त्या हीट ट्रान्सफरच्या मोड्सवर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण एक चॅप्टर आहे. जे काही हीट ट्रान्सफर जे होणार आहे तुमचं, ठीक आहे, तर हीट ट्रान्सफर कसं होणार आहे तुमचं? 3 मोडने होणार आहे. ठीक आहे, बेसिकली 3 मोड्स कोणते तुमचे? हीट ट्रान्सफर इज डन बाय 3 मोड्स. पहिला असेल तुमचा कंडक्शन, दुसरा असेल कंडक्शन, दुसरा कन्व्हेक्शन आणि थर्ड वन रेडिएशन. ठीक आहे, या 3 मेन टर्म्स आहेत त्या ठिकाणी हीट ट्रान्सफरच्या. सांगितली रेडिएशन. तर या 3 मोड्सने किंवा या 3 मेथडने तुमच्या त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर केलं जातं. ठीक आहे, तर कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन हे तुम्हाला पुढे शिकायला भेटणार. फक्त एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमचं हीट ट्रान्सफर होतं ते बाय 3 मोड्सने होतं. पहिलं कंडक्शन, दुसरं कन्व्हेक्शन आणि थर्ड वन रेडिएशन. आलं लक्षात? समजलं तुम्हाला? ही टर्म हीट ट्रान्सफर आणि एनर्जी काय सांगितलं? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जी हॅव मेनी फॉर्म्स लाईक कुठले कुठले सांगितलं तर मी एनर्जीचे फॉर्म त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी असेल तुमची, कायनेटिक एनर्जी असेल किंवा इंटरनल एनर्जी असेल. या 3 टर्म आपल्याला परत त्या ठिकाणी स्टडी करायच्या. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड तुमची इंटरनल एनर्जी. तर या 3 टर्म तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेल्या असेल तरी पण आपण त्यावरती ओव्हरव्ह्यू किंवा परत त्या कन्सेप्ट त्या ठिकाणी बघणार आहोत. आता नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा सिमिलॅरिटी बिटवीन. तुम्ही वर्क स्टडी केलं त्या ठिकाणी आणि हीट वर्क स्टडी केलं. तर आपल्याला सिमिलॅरिटी बिटवीन हीट अँड वर्क. ठीक आहे, सिमिलॅरिटी म्हणजे काय? त्या ठिकाणी साम्य बघायचं तुम्हाला की हीट आणि वर्क मध्ये तुमचा काय कॉमन पॉईंट असेल किंवा सिमिलर काय. तर पहिली गोष्ट काय सांगता येईल तुम्हाला? जी काही हीट आणि वर्क आहे या दोन्ही काय त्या ठिकाणी बोथ ज्या क्वांटिटी असतील, ठीक आहे, तर त्या कशा आहेत? डायरेक्शनल क्वांटिटी. ठीक आहे, तर डायरेक्शनल क्वांटिटी असतील तर डायरेक्शनल क्वांटिटी त्या ठिकाणी काय आहे तुमचं? सो इट रिक्वायर्ड बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. डायरेक्शन क्वांटिटी कुठल्या? हीट आणि वर्क या दोन्ही पण कुठल्या क्वांटिटी त्या ठिकाणी? डायरेक्शनल क्वांटिटी. सो इट रिक्वायर्ड बोथ डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. पहिली सिमिलॅरिटी लक्षात आली तुमच्या काय आहे? बोथ आर डायरेक्शनल क्वांटिटीज. बोथ आर directional quantities. So it required magnitude and direction. ही झाली त्याची पहिली सिमिलॅरिटी. ठीक आहे, त्यानंतर सेकंड काय सांगता येईल? बोथ आर पाथ फंक्शन्स. कुठल्या फंक्शन आहे? आपण पॉइंट फंक्शन आणि पाथ फंक्शन बघितलं. तर हीट आणि वर्क जे आहे तुमचं त्या बोथ आर काय तुमच्या? पाथ फंक्शन आहे. बोथ आर पाथ फंक्शन्स. आता पाथ फंक्शन आलं त्याचे जे काही डिफरन्शियल असतं कसं असतं त्या ठिकाणी? इनएक्झॅक्ट डिफरन्शियल. काय? बोथ आर पाथ फंक्शन अँड इनएक्झॅक्ट डिफरन्शियल. ठीक आहे, ही झाली तुमची सेकंड सिमिलॅरिटी. मला क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं एक्सप्लेन द सिमिलॅरिटीज बिटवीन अँड हीट वर्क.
त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी त्या ठिकाणी सांगता आल्या पाहिजे. त्यानंतर थर्ड, बोथ आर असोसिएटेड विथ ए प्रोसेस नॉट ए स्टेट. दोन्ही कशाशी संबंधित आहे तुमच्या असोसिएटेड विथ, बोथ आर असोसिएटेड विथ, बोथ आर असोसिएटेड विथ, हे काय तुमचे कॉमन पॉइंट्स आहेत हीट अँड वर्क मध्ये. बोथ आर असोसिएटेड विथ कशाशी असोसिएटेड, ते तुमच्या प्रोसेसची, नॉट ए स्टेट. बोथ आर असोसिएटेड विथ ए प्रोसेस, ठीक है, नॉट ए स्टेट, नॉट स्टेट. लक्षात विथ अ प्रोसेस. बोथ म्हणजे कोणता, हीट अँड वर्क. आणि लास्ट सिमिलॅरिटी जी असेल तुमची काय, सिस्टीम पॉजेसेस एनर्जी. जे काही हीट आणि वर्क असणार आहे त्यावेळेला तुमच्या काय असणार आहे, सिस्टीम काय पॉजेस करणार आहे, तुम्ही टर्म मध्ये एनर्जी पॉजेस करणार. सिस्टम पॉजेसेस एनर्जी, ठीक आहे. दोन्ही ठिकाणी असणार तुमची एनर्जी त्या ठिकाणी अस्तित्वात असणार. लक्षात आलं तुमच्या हीट ट्रान्सफर अँड एनर्जीचा जो काही टॉपिक आहे त्यामध्ये काय बघितलं आपण, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, ठीक आहे. त्यामध्ये कुठल्या एनर्जी असतील मग, लाईक पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि इंटरनल एनर्जी. त्यानंतर काय सांगितलं, इट इज अ इंट्रॅक्शन ड्रायव्हिंग फोर्स. इट इज काय तो, इट इज अ इंट्रॅक्शन ड्रायव्हिंग फोर्स विच इज कॉज ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. आले. आणि द एनर्जी ट्रान्झिशन अलोन इज कॉल्ड ॲज हीट, ठीक आहे. त्यानंतर दुसरं बघितलं तर आपण त्या ठिकाणी जे काही एनर्जी ट्रान्सफर असणार आहे ते कशा, हीट ट्रान्सफर जे असणार ते कशाचे कन्सर्न असणार आहे, त्याचा यूज असेल, जनरेशन असेल किंवा थर्मल एनर्जीच्या ट्रान्सफरशी रिलेटेड असेल, ठीक आहे. त्यानंतर हीट कशाने रिप्रेझेंट करतात, कॅपिटल क्यू ने. कशाने मेजर करतात, तुमचं युनिट काय, हीट मेजर करण्याचं त्या ठिकाणी किलो जूल मध्ये त्या ठिकाणी आपण मेजर करतो. आलं लक्षात. त्यानंतर हीट ट्रान्सफरचे मोड त्या ठिकाणी 3 मोड्स त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर केले जाते. पहिला असेल कंडक्शन, दुसरा कन्व्हेक्शन आणि तिसरा रेडिएशन. हे तिन्ही टॉपिक तुम्हाला डिटेल मध्ये लास्ट युनिट मध्ये त्या ठिकाणी शिकायचे आहे. तिन्ही कन्सेप्ट त्या ठिकाणी सोप्या आहेत, ठीक आहे. तर कंडक्शन म्हणजे काय करतात, त्या ठिकाणी जे काही दोन मीडियम असणार त्या दोन मीडियम मध्ये हीट ट्रान्सफर होताना जे काही त्याचं ट्रान्सफर वे काय तो त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचा. तिन्ही मोड्स मध्ये सेम आहे, फक्त त्या ठिकाणी मीडियम चेंज केलं जातं, ठीक आहे. त्यानंतर त्याचे जे काही सिमिलरिटीज असतील हीट आणि वर्कच्या सिमिलरिटीज, आपण 4 सिमिलरिटीज बघितल्या, ठीक आहे. तर पहिलं काय, बोथ आर डायरेक्शनल क्वांटिटी सो इट हॅव मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यानंतर बोथ आर पाथ फंक्शन. पाथ फंक्शन म्हणजे काय आहे, इन एक्झॅक्ट डिफरन्शियल. बोथ आर असोसिएटेड विथ, कशाशी असोसिएटेड आहे, प्रोसेसशी. कशाची नाही येते, स्टेटची, ठीक आहे. सिस्टीम पॉजेसेस एनर्जी, ठीक आहे. हा टॉपिक समजला सर्वांना. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट, डिफरन्स बिटवीन हीट अँड वर्क. डिफरन्स बिटवीन हीट अँड वर्क. आता हीट आणि वर्क मध्ये जो काही डिफरन्स असेल, डिफरन्स मोस्टली विचारले जातात. एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुमचा पहिल्या युनिट मध्ये भरपूर डिफरन्स आहे, त्यामध्ये मला इथे ते विचारले जाण्याची शक्यता काय असते, ठीक आहे. तर पहिला आहे तुमचा डिफरन्स बिटवीन हीट अँड वर्क. डिफरन्स बिटवीन हीट अँड वर्क, हीट अँड वर्क. आता हीट बद्दल आपण बघितलं, ठीक आहे. तर पहिला जे काय असेल ते पहिलं काय आहे, जनरेशन ऑफ हीट अँड जनरेशन ऑफ वर्क. कशा पद्धतीने हीट प्रोड्यूस होते आणि कशा पद्धतीने वर्क डेव्हलप होतो, ठीक आहे. तर पहिलं जे काय असेल डिफरन्स पॉईंट तुमचा काय, हीट ऑकर्स ड्यू टू, कशामुळे ऑकर होते हीट ऑकर्स ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. आलं लक्षात. हा पहिला तुमचा डिफरन्स सांगता येईल काय, बेसिक पॉईंट. हीट इज अ डिफरन्स बिटवीन, हीट इज ऑकर ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. आलं लक्षात. टेम्परेचर डिफरन्स ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस होते, ठीक आहे. त्यानंतर वर्क कधी झालं म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी, किंवा ते कशामुळे कॉज होतं, प्रोड्यूस होतं. इट इज कॉज ड्यू टू कशामुळे होतं, डिस्प्लेसमेंट किंवा त्या ठिकाणी जे काही मोशन असणार आहे त्या डिस्प्लेसमेंट किंवा मोशन झाल्यामुळे त्या ठिकाणी वर्क प्रोड्यूस होतं. इट इज कॉज ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऑफ मोशन,
डिस्प्लेसमेंट और मोशन. ठीक आहे. सेकंड पॉइंट किंवा सेकंड डिफरन्स हीट आणि वर्क मधला काय सांगता येईल तुम्हाला? Here is a no restriction of for transfer of heat. इथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रिस्ट्रिक्शन नसतं. No restriction for heat transfer. No restriction for heat transfer. इकडे काय सांगता येईल? सेकंड पॉइंट. इन स्टेबल सिस्टीम. स्टेबल म्हणजे स्थिर. वर्क ट्रान्सफर इथे असेल या ठिकाणी इन स्टेबल सिस्टीम. काय मेन बेसिक वर्क ट्रान्सफर त्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्लेसमेंट किंवा मोशन व्हायला हवी. पण इन स्टेबल सिस्टीम वर्क ट्रान्सफर इथे असेल. होईल का वर्क ट्रान्सफर स्टेबल सिस्टीम मध्ये? होणार नाही. मग काय असेल? स्टेबल सिस्टीम वर्क ट्रान्सफर इज 0. ठीक आहे. हा सेकंड डिफरन्स सांगता येईल. त्यानंतर थर्ड जी काय असेल तुमची हीट ती कशी आहे? लो ग्रेड एनर्जी. ठीक आहे. हीट इज अ लो ग्रेड एनर्जी अँड वर्क इज हाय ग्रेड एनर्जी. हाय ग्रेड एनर्जी. वेगवेगळे ग्रेड असतात. त्यामध्ये जे काही हीट असणार आहे ते कशात इन्क्लूड होते? तुमची लो ग्रेड एनर्जी मध्ये आणि वर्क जे असेल ते तुमचा हाय ग्रेड एनर्जी मध्ये. ठीक आहे. तर हा झाले तुमचे 3 बेसिक डिफरन्स पॉइंट. हे लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा बघितलं होतं आपण पोटेन्शियल एनर्जी. शक्य असेल तर तुमच्या नोट्स तयार करत चला. जे काही व्हिडिओ लेक्चर असतील त्यामधून तुम्ही तुमच्या सेल्फ नोट्स नोट डाऊन करत चला. ठीक आहे. तर नेक्स्ट कन्सेप्ट बघायचं आपल्याला पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि इंटरनल एनर्जी. ठीक आहे. तर पहिली आहे तुमची पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? त्या ठिकाणी तुमची जी काही बॉडी पजेस करणार आहे. ठीक आहे. जी काही एनर्जी पजेस बाय अ बॉडी or system due to its molecular arrangement. ठीक आहे. तर जे काही सिस्टीम किंवा बॉडी तिच्या मॉलिक्युल्सच्या अरेंजमेंट मुळे जी काही एनर्जी पजेस करणार आहे. ठीक आहे. तर त्या एनर्जीला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. एनर्जी पजेस्ड बाय अ बॉडी और सिस्टीम. कशामुळे एनर्जी असणार? त्या ठिकाणी तुमच्या एनर्जी पजेस्ड म्हणजे त्या ठिकाणी तुमचे अस्तित्वात असणार आहे. एनर्जी पजेस्ड ड्यू टू एनर्जी पजेस्ड इन सिस्टीम और बॉडी ड्यू टू इट्स मॉलिक्युलर अरेंजमेंट. ड्यू टू इट्स मॉलिक्युलर अरेंजमेंट. जे काही मॉलिक्युल्स असतात तुमच्या सिस्टीम मध्ये किंवा बॉडी मध्ये तर त्या वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मुळे तुमच्या त्या ठिकाणी बॉडी क्रिएट झालेली असते किंवा सिस्टीम क्रिएट झालेली असते. बरोबर आहे. तर सिस्टीम मध्ये जे काही मॉलिक्युल्स असतात सपोज आपण इथे काय असेल सपोज बॉडी इथे काय वेगवेगळे मॉलिक्युल. तर या मॉलिक्युलची जे काही अरेंजमेंट असणार अरेंजमेंट म्हणजे त्याची रचना जी असणार आहे त्या रचनेवरती तुमचं त्या ठिकाणी एनर्जी पजेस्ड होणार आहे. दॅट एनर्जी पजेस्ड इन सिस्टीम और बॉडी ड्यू टू इट्स मॉलिक्युलर किंवा मॉलिक्युल्स अरेंजमेंट. ठीक आहे. तिला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? काय एनर्जीला? पोटेन्शियल एनर्जी. एनर्जी पजेस्ड इन अ सिस्टीम और बॉडी ड्यू टू इट्स मॉलिक्युल्स अरेंजमेंट. दॅट एनर्जी इज नोन ॲज पोटेन्शियल एनर्जी. आलं लक्षात. त्यानंतर सेकंड आहे तुमची कायनेटिक एनर्जी. काय असणार? कायनेटिक म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी पजेस्ड ड्यू टू काय? बाय अ बॉडी व्हेन इट इज इन मोशन. कशी अशी एनर्जी केव्हा पजेस्ड होते? तुमच्या ज्या वेळेला तुमची बॉडी ही मोशन मध्ये असेल. काय सांगता येईल तुम्हाला? एनर्जी पजेस्ड इन अ बॉडी. एनर्जी पजेस्ड इन अ किंवा एनर्जी पजेस्ड बाय अ बॉडी when it is in motion. Where it is in motion. ज्या वेळेला तुमची बॉडी ही मोशन मध्ये असेल
जे काहीतरी मुवमेंट चालू असेल तिची त्यावेळेला मोशन मध्ये असताना जी काही एनर्जी प्रोड्यूस होणार आहे बॉडीमध्ये, त्या बॉडीची जी काही एनर्जी असणार आहे दॅट एनर्जी मीन्स युअर कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. तर कायनेटिक एनर्जीचं तुम्ही त्या ठिकाणी टेन्थला असताना फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला. कायनेटिक एनर्जी कशी किती असते त्या ठिकाणी 1/2 इंटू mv स्क्वेअर. v काय असतो त्या ठिकाणी स्पीड. ठीक आहे. मोशन आली म्हणजे त्या ठिकाणी स्पीड आला. दॅट स्पीड स्क्वेअर मास ऑफ दॅट बॉडीच्या हाफ मध्ये तुमची त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आपण कॅल्क्युलेट करतो. नेक्स्ट आहे तुमची इंटरनल एनर्जी. ठीक आहे. तर इंटरनल एनर्जी म्हणजे विदिन द बॉडी जी काय एनर्जी असणार आहे तुमची, तर त्या बॉडीची जी काही एनर्जी असणार आहे दॅट मीन्स इंटरनली त्या ठिकाणी प्रोड्यूस करणार आहे. बरोबर आहे. तर इंटरनल एनर्जी काय असणार आहे त्या ठिकाणी तुमची जी काही कायनेटिक एनर्जीची सम असणार आहे. हा, बॉडी तुमची कायनेटिक एनर्जी प्लस तुमची बॉडीची पोटेन्शियल एनर्जी, या दोन्हीची जी काही सम असणार आहे दॅट सम मीन्स युअर इंटरनल एनर्जी. ठीक आहे. इट इज डिफाइंड ॲज द अल्जेब्रिक सम ऑफ इंटरनल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड द इंटरनल एनर्जी किंवा इंटरनल पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू मॉलिक्युल्स and it is denoted by small u. इंटरनल एनर्जी असते ती कशाने डिनोट करतो आपण त्या ठिकाणी स्मॉल u ने. and it depends on mass of the system. कशावरती डिपेंड असते ती इंटरनल एनर्जी असणार आहे. तर इंटरनल एनर्जी मीन्स काय अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी and which it depends on the mass of the system. आता मास वरती डिपेंड आहे म्हटल्यावर जी काही इंटरनल एनर्जी असणार आहे ती कुठली प्रॉपर्टी तुमची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आलं लक्षात. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे इंटरनल एनर्जी कशी आहे तुमची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कशामुळे? कारण ती तुमच्या मास वरती डिपेंड असते. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जी मास वरती डिपेंड असणार आहे. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी जी असणार आहे तुमच्या मॉलिक्युलच्या अरेंजमेंट वरती म्हणजे थोडक्यात मास वरती डिपेंड असणार. बरोबर आहे. मग यू जे आहे यू मीन्स अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. आलं लक्षात. आणि ती कशाने रिप्रेझेंट करतात? स्मॉल यू. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा डिफरन्स बिटवीन वर्क अँड इंटरनल एनर्जी. डेफिनेशन लक्षात आलं तुमच्या. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा डिफरन्स बिटवीन वर्क अँड इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे तुम्ही आता बरोबर आहे. फर्स्ट पहिला काय आहे वर्क आणि काय इंटरनल एनर्जी. फर्स्ट डिफरन्स काय सांगता येईल? डेफिनेशन फर्स्टली काय when a force acts on a body, ज्या वेळेला तुमचा फोर्स ऍक्ट होणार आहे त्यावेळेला काय होणार आहे? बॉडीवरती जर फोर्स ऍक्ट झाला तर तुमची बॉडी कुठल्या स्टेट मध्ये येणार? त्या ठिकाणी अंडरगोज अ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर ज्या वेळेला फोर्स ऍक्ट होणार आहे when external force acts on a body undergoes a displacement then the work is said to be done. त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो? त्या ठिकाणी वर्क डन झालं. ठीक आहे. तर त्या ठिकाणी पहिला पॉइंट आहे तुमचा when force acted on a body then body undergoes some displacement. आले लक्षात. त्यावेळेला काय म्हणू शकतो आपण? when force acted on a body then body undergoes some displacement then the work is said to be done. ठीक आहे. त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो? त्या ठिकाणी वर्क डन झालंय. ठीक आहे. त्यानंतर इंटरनल एनर्जी काय सांगितलं मी? इंटरनल एनर्जी इट इज अ अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी कशामुळे असेल? तुमची मॉलिक्युल्समुळे. कायनेटिक एनर्जी कशामुळे असेल? ड्यू टू इट्स मोशन. ठीक आहे. तर
त्यामुळे काय होतं त्या ठिकाणी तुमचा इंटरनल एनर्जी जी काय असेल तुमची सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. वर्क डन केव्हा पडत होतं त्या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स आपण बॉडीवरती ऍक्ट करतो त्यावेळेला तुमच्या बॉडी अंडर सम डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, त्यावेळेला त्याची काहीतरी डिस्प्लेसमेंट होते, त्यावेळेला आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी वर्क डन प्रोड्यूस झालं, ठीक आहे. त्यानंतर जी काही तुमची वर्क असणार, वर्क काय तुमचा इट इज अ ट्रान्झिएंट फॉर्म ऑफ एनर्जी, ठीक आहे, इट इज अ ट्रान्झिएंट फॉर्म ऑफ एनर्जी, ट्रान्झिएंट फॉर्म ऑफ एनर्जी. वर्क इज अ ट्रान्झिएंट फॉर्म ऑफ एनर्जी. त्यानंतर सिमिलरली इंटरनल एनर्जी मध्ये काय सांगता येईल तुम्हाला, इट इज द एनर्जी स्टोर्ड विदिन द सबस्टन्स अँड इज ड्यू टू द मोशन अँड रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द मॉलिक्युल्स, ठीक आहे. जी काय वर्क असणार इट इज अ ट्रान्झिएंट फॉर्म ऑफ एनर्जी. त्यानंतर इंटरनल एनर्जी काय सांगितलं, अल्जेब्रिक सम, पण ती कशामुळे असणार तुमचा तो इथे पॉइंट ऍड करायचा, ड्यू टू मॉलिक्यूल, कशामुळे असणार आहे, ड्यू टू मॉलिक्युलर अरेंजमेंट इन अ बॉडी अँड मोशन, ठीक आहे. हा सेकंड पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करता येईल. त्यानंतर जे काही रिप्रेझेंटेशन करतो आपण, ठीक आहे, वर्क कशाने रिप्रेझेंट करतो आपण त्या ठिकाणी डब्ल्यू ने, डिनोटेड बाय डब्ल्यू. इकडे काय सांगता येईल तुम्हाला, इकडे डिनोटेड बाय यू, ठीक आहे. त्या ठिकाणी स्मॉल यू ने आपण ते डिनोट करतो. त्यानंतर जर फॉर्म्युला वाईज सांगायचं ठरलं तर वर्क मीन्स काय तुमचं, वर्क इज इक्वल टू, चौथा पॉइंट ऍड करता येईल, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कशात मेजर करता, न्यूटन मध्ये, डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये, न्यूटन मीटर. हे काय असायचं, वर्कचं युनिट किंवा न्यूटन मीटरला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, जूल. न्यूटन मीटर मीन्स जूल. सिमिलरली इकडे काय सांगता येईल तुम्हाला, चौथा पॉइंट डिफरन्स इंटरनल एनर्जी. त्या ठिकाणी इंटरनल एनर्जी जो काही फॉर्म्युला असणार आहे त्याची इंटरनल एनर्जी लक्षात ठेवायचा, ठीक आहे. चेंज इन हा काय डेल ऑफ यू, हे सिंबल काय रिप्रेझेंट करतो तुमचा, चेंज ऑफ इंटरनल एनर्जी, ठीक आहे. काय त्या ठिकाणी किंवा डिफरन्स जो म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, तो डेल ने त्या ठिकाणी डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे, mcv * t2 - t1, ठीक आहे. t2 आणि t1 हे काय असणार, सॉरी t1 - t2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, t1 आणि t2 कुठे डिफरन्स आहे लक्षात ठेवा. mcv t1 - t2, t1 means initial temperature, t2 means final temperature, ठीक आहे. mass of the system, cv means your specific heat at constant volume, ठीक आहे. हा इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे तुमची डिफरन्स पॉइंट, लक्षात ठेवा चला, ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे फ्लो वर्क. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा फ्लो वर्क. व्हॉट इज मीन बाय फ्लो वर्क. आता फ्लो वर्क बद्दल काय, द वर्किंग सबस्टन्स पुशेस, पुश मीन्स धक्का, द वर्किंग सबस्टन्स पुशेस in and out of the device. The work done is causing such a flow is known as flow work, ठीक आहे. जे काही वर्किंग सबस्टन्स तुमचं पुश होणार आहे इन और आउट ऑफ द सिस्टीम, द वर्क डन इज कॉझिंग सच अ फ्लो, ज्या फ्लो मुळे ज्यावेळेला तुमचं वर्किंग सबस्टन्स पुश होणार आहे, ठीक आहे, मग ते पुश होताना काहीतरी फ्लो असेल त्याचा, बरोबर आहे. जर ते पुश होतंय तर ते पुश होताना मग ते सिस्टीमच्या इन असेल किंवा आउट ऑफ द सिस्टीम असेल, ठीक आहे. तर सिस्टीमच्या इन किंवा आउट पुश करत असताना जो काही फ्लो क्रिएट होणार आहे दॅट फ्लो मीन्स काय, ठिकाणी वर्क डन प्रोड्यूस होईल. तर ते वर्क डन ज्या वेळेला क्रिएट होत असेल किंवा प्रोड्यूस होत असेल, दॅट वर्क डन इज प्रोड्यूस ड्यू टू सच अ फ्लो. That flow is known as flow work, and this flow work is taken into consideration into accounting energy balance of open flow process. तर जे काही फ्लो वर्क जे असणार आहे तुमचं, that flow work is considered in a flow ओपन फ्लो सिस्टीम. ते ओपन फ्लो सिस्टीम मध्ये तुमचं फ्लो वर्क त्या ठिकाणी हीट बॅलन्स शीट जे असतं
जे टोटल हीट कॅल्क्युलेशन करतो आपण, तर जे काही टोटल हीट बॅलन्स शीट म्हणून त्याला, तर टोटल हीट बॅलन्स शीटच्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फ्लो वर्क जो असतो तो फ्लो वर्क तो कोणत्या याच्यामध्ये ओपन फ्लो सिस्टीम मध्ये, ओपन फ्लो सिस्टीम मध्ये तुम्हाला तो फ्लो वर्क त्या ठिकाणी काउंट करावा लागतो. ठीक आहे. द फ्लो एनर्जी कॉज द फ्लो ऑफ व्हॉल्यूम दॅट इज मीन्स व्ही मीटर क्यूब. ठीक आहे. व्हॉल्यूम काय असणार आहे, फ्लो वर्क मीन्स काय त्या ठिकाणी तुमचा व्हॉल्यूम असणार आहे कशामध्ये, मीटर क्यूब मध्ये. ठीक आहे. द फ्लो एनर्जी कॉस्ट ड्यू टू फ्लो ऑफ व्ही मीटर क्यूब. फ्लो कशा असणार तुमचा, लिक्विडचा सपोज, त्याचा व्हॉल्यूम काय असेल, व्ही मीटर क्यूब, गॅस अगेन्स्ट अ प्रेशर पी. प्रेशर काय असेल, पी, तो कशा असेल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर कशामध्ये मेजर करतात त्या ठिकाणी तुमचा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग फ्लो वर्क म्हणजे काय, फ्लो एनर्जी असेल, ती फ्लो एनर्जी कशी कॅल्क्युलेट करणार आपण, फ्लो एनर्जी दॅट इज Fe is P into Vs, that pressure into Vs, जे थोडक्यात तो व्हॉल्यूम. ठीक आहे. सिस्टीमचा जो काही व्हॉल्यूम असणार आहे दॅट सिस्टीम व्हॉल्यूम. जर तुम्ही नीट बघितलं असं काय आहे तुमचं, न्यूटन मीटर. कसं आहे, P into व्हॉल्यूम म्हणजे काय, थोडक्यात न्यूटन पर मीटर स्क्वेअर इंटू मीटर क्यूब. ठीक आहे. हे 2 मीटर गेले, 2 मीटर गेले, काय आहे पूर्ण तुमचं मीटर. हे काय झालं तुमच्या फ्लो एनर्जीचं युनिट. आले लक्षात. फ्लोवर समजलं सर्वांना काय, फ्लोवर मीन्स ज्यावेळेला तुमची बॉडी